नमस्कार. वेदवे नॅचरल्समध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही रोज उठता आणि खूप वेळा हेअर वॉश करताना बाथरूम अशी केसांनी भरून जाते किंवा अगदी केस पुसताना टॉवेल पूर्ण केसांनी भरून जातो. कोंब केला किंवा केसांवरून कंगवा नुसता फिरवला तरी खाली केसांचा सडा पडतो, हो ना? हो, तुम्ही सुद्धा यातलेच आहात का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनललाही सबस्क्राईब करा. तर बघूया आज आपण केस गळती किंवा हेअर लॉस बद्दल. बघा, दिवसाला 50 ते 100 हेअर किंवा केस गळणं हे नॉर्मल असू शकतं, पण त्यापेक्षा जास्त हेअर लॉस असेल तर मात्र चिंतेचं कारण आहे. हेअर लॉसला आपण ॲलोपेशिया असं सुद्धा म्हणतो. हेअर लॉस हा कधी कधी टेम्पररी, तात्पुरता किंवा परमनंट कंडिशन असू शकते, ज्याच्यामध्ये कधी कधी फक्त केस म्हणजे केसांचा टाळू किंवा कधी कधी एंटायर बॉडी म्हणजे पूर्ण शरीर सुद्धा इन्व्हॉल्व असतं. त्याची वेगळी वेगळी कारणं आहेत, जसं की काही जेनेटिक आहे म्हणजे अनुवंशिक आहे, काही हॉर्मोनल चेंजेस आहेत, काही मेडिकल कंडिशन्स आहेत किंवा नॉर्मल एजिंग म्हणजे वयोमानानुसार होणारा हेअर लॉस सुद्धा आहे. तर आपण एक एक कारणं जाणून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे जेनेटिक किंवा हेरिडेटरी, ज्याला आपण अनुवंशिक म्हणतो. याच्यामध्ये टिपिकल मेल अँड फिमेल जेनेटिक पॅटर्न बाळनेस असतो आणि याचं कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे जेनेटिक फॅक्टर, म्हणजे आपल्या मागच्या पिढीला असतं आणि ते पुढच्या पिढीलाही नकळत येतं, तो जेनेटिक फॅक्टर किंवा अनुवंशिक फॅक्टर. दुसरं आहे पॉईंट लाईफस्टाईल रिलेटेड, आपली जी बदलती जीवनशैली आहे त्याच्यामुळे येणारा हेअर लॉस हा सुद्धा कॉमन आहे. तर ह्याच्यामध्ये एक एक बघूयात. स्ट्रेस असतो, आपल्याला खूप वेळा फिजिकल स्ट्रेस असतो, प्रवासाचा, कामाचा किंवा काही इमोशनल स्ट्रेस असतो. तर यामुळे सुद्धा आपलं जे टेलोजन एफ्लुव्हियम आहे ते ट्रिगर होतं आणि त्यामुळे टेम्पररी हेअर श्रेडिंग किंवा हेअर लॉस होतो, केस गळती होऊ शकते. पुढचं पॉईंट आहे की न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज, म्हणजे आपलं जे जेवण आहे, आपला जो काही आहार आहे याच्यामध्ये आयर्नची, प्रोटीनची, काही मिनरल्सची डेफिशियन्सी आहे किंवा आपल्या आहारामध्ये हे इन्क्लुडेड नाही, त्यामुळे सुद्धा चांगली हेअर हेल्थ होत नाही किंवा हेअर ग्रोथ होत नाही आणि हेअर लॉस आपल्याला दिसू शकतो. काही केमिकल ट्रीटमेंट आहेत. प्रत्येक वेळेला प्रेझेंटेबल राहण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग केलं जातं, हेअर स्मूदनिंग केलं जातं, वेगळे वेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात ज्याच्यामध्ये खूप हार्श केमिकल्स असतात, जसं की फॉर्माल्डिहाइड आहे किंवा फ्रिक्वेंटली हीट स्टायलिंग वापरलं जातं, म्हणजे हेअर ड्रायर आहे किंवा स्ट्रेटनर आहे, कर्लर आहे किंवा टाईट हेअरस्टाईल्स फ्रिक्वेंटली केल्या जातात. यामुळे सुद्धा केस गळती होते किंवा हेअर लॉस होतो. पुढचा पॉईंट आहे काही मेडिकल कंडिशन्स, ज्याच्यामध्ये सपोज थायरॉइड जर तुम्हाला असेल, थायरॉइड सारखा प्रॉब्लेम असेल किंवा एखादा ऑटोइम्युन डिसीज असेल, ॲलोपेशिया ॲरेटा, तर याच्यामध्ये सुद्धा हेअर लॉस होतो. काही हॉर्मोनल चेंजेस, तुम्हाला तर माहिती आहे की आपली बॉडी जी आहे ती हॉर्मोन्स रेग्युलेट करतात, तर या हॉर्मोन्सच्या लेवल्समध्ये जेव्हा फ्लक्च्युएशन होतं त्यावेळेला सुद्धा हेअर लॉस होतो. जसं की प्रेग्नन्सी नंतर जो हेअर फॉल असतो, ज्याला पोस्टपार्टम हेअर फॉल म्हणतात, किंवा मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा हेअर लॉस होतो. ते बेसिकली काय करतात तर हेअर ग्रोथ सायकल जी असते ते डिस्टर्ब होते, त्यामुळे हेअर लॉस होतो. काही मेडिकेशन्स, सर्टन मेडिकल ट्रीटमेंट, काही मेडिकल ट्रीटमेंट जशा की अँटी कॅन्सर ट्रीटमेंट आहे, तर जेव्हा किमोथेरपी चालू असते त्यावेळेला सुद्धा त्यांच्याबरोबर हेअर लॉस हा नेहमी होत असतो. आता बघूयात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हेअर लॉस. हेअर लॉसचे सुद्धा वेगळे केस गळतीचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत, ते जाणून घेऊयात. पहिला आहे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया. हा खूप कॉमन टाईप आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की अनुवंशिकता जी आहे टक्कल पडण्याची किंवा केस गळण्याची, ज्याच्यामध्ये टिपिकल मेल ऑर फिमेल पॅटर्न बाल्डनेस असोसिएटेड असते. याच्यामध्ये ना हळूहळू केस गळणं वाढत जातं आणि तुम्हाला एक तो टिपिकल पॅटर्न म्हणजे मेल ऑर फिमेल बाल्डनेसचा जो पॅटर्न आहे तो येतो. जेनेटिक फॅक्टर बरोबरच कधी कधी हॉर्मोनल चेंजेस किंवा स्पेसिफिकली अँड्रोजन लाईक हॉर्मोन लाईक टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनच्या इफेक्टमुळे सुद्धा तुम्हाला या पद्धतीचा हेअर लॉस दिसतो. पुढचा आहे ॲलोपेशिया ॲरेटा. हा जो काही हेअर लॉस आहे याच्यामध्ये काय असतं ना की स्कॅल्पच्या किंवा केसांच्या टाळूवर एक स्पेसिफिक एरियामध्ये टक्कल पडल्यासारखं वाटतं किंवा ज्याला आपण चाई पडली असं सुद्धा म्हणू शकतो. बरं, हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तो काय करतो तर बेसिकली याच्यामध्ये बॉडीची जी इम्युन सिस्टम असते ते चुकून हेअर फॉलिकल्सना अटॅक करते, त्यामुळे एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये पूर्णपणे केस गायब होतात किंवा ज्याला चाई पडते असा प्रकार होतो. बरं, हा कुठल्याही एज ग्रुपला अफेक्ट करू शकतो, म्हणजे अगदी लहान मुलांना सुद्धा, चिल्ड्रन्स किंवा चाइल्डहुडमध्ये सुद्धा याचा इफेक्ट दिसू शकतो. पुढचा प्रकार आहे टिलोजन एफ्लुव्हियम.
हा बेसिकली टेम्पररी हेअर लॉस आहे. याच्यामध्ये काय असतं ना की रेस्टिंग फेजमध्ये म्हणजे टिलोजेनमध्ये हेअर श्रेडिंग दिसतं, खूप जास्त प्रमाणात दिसतं. काही फिजिओलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल स्ट्रेस असतात, याच्यामुळे बेसिकली होतं, किंवा कधी कधी हॉर्मोनल चेंजेस असतात. पण हा टेम्पररी टाईप आहे हेअर लॉसचा. पुढचा प्रकार आहे ट्रॅक्शन ॲलोपेशिया. यामध्ये काय होतं की खूप जास्त प्रमाणात केसांना टेन्शन आल्यामुळे किंवा रिपीटेड टेन्शन आल्यामुळे हा हेअर लॉस होतो. म्हणजे आपल्या ज्या काही हेअरस्टाईल्स असतात, खूप घट्ट आंबाडा बांधणं किंवा खूप घट्ट पद्धतीने केसांची वेणी घालणं किंवा केस घट्ट बांधून ठेवणं, म्हणजे हा प्रकार जो काही आहे हेअर लॉसचा, याच्यामध्ये बेसिकली तुम्ही काही हेअरवेअर्स आहेत, हेअर क्लिप्स आहेत किंवा ज्या हेअर ॲसेसरीज आहेत त्या कॉशियसली वापरणं गरजेचं असतं. बरं, आता ट्रीटमेंट काय आहे हेअर लॉसची? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण बघूयात की लाईफस्टाईल रिलेटेड ट्रीटमेंट, म्हणजे जी आपली जीवनशैली आहे त्याच्यामध्ये काही मायनर चांगलेच बदल केले तर आपला हेअर लॉस किंवा हेअर फॉल हा कंट्रोलमध्ये राहू शकतो. जसं की काही हेअर मास्क आहेत, डीप मॉइश्चरायझिंग हेअर मास्क आहेत, ते आपण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये मेथी आहे, कांद्याचं ज्यूस आहे, त्यानंतर कोकोनट ऑइल आहे, जास्वंदीची फुलं आहेत, ॲलोवेरा म्हणजे कोरफड आहे, काही प्रमाणात स्कॅल्पची मसाज तुम्ही करू शकता. ग्रीन टीचं सुद्धा तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये. त्याचबरोबर जर तुम्हाला एग किंवा अंडं चालत असेल तर अंड्यामध्ये खूप छान पद्धतीचं प्रोटीन आहे आणि ते केसांना मॉइश्चराईज करण्याचं काम खूप छान पद्धतीने करतं. डाएटरी चेंजेस म्हणजे आपण जे काही खातो त्याच्यामध्ये प्रोटीन रिच डाएट आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. तर प्रोटीन रिच फूड आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, याच्याबद्दल आपण खूप वेळा याआधी सुद्धा डिस्कस केलेला आहे. तर बेसिकली तो काय करतो तर हेअर स्कॅल्पला आणि नरिशमेंट देतो आणि त्याचबरोबर हेअर ग्रोथ होण्यासाठी, चांगली हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत करतो. सो ओमेगा 3 फॅटी ॲसिड रिच डाएटसुद्धा तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट. काय होतं ना, हल्लीचं जीवन इतकं धाकधुकीचं झालंय की आपण नुसते पळत राहतो. पण ह्या सगळ्यामुळे नकळत आपल्यावर स्ट्रेस येतो आणि त्याच्याशी रिलेटेड जो हेअर लॉस असतो तो कंट्रोल करण्यासाठी शांत राहणं, मेडिकेशन, योगा किंवा प्राणायाम यामुळे सुद्धा केस गळती कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर काही हार्श केमिकलयुक्त जे प्रॉडक्ट्स असतात ते कमी वापरायचे, शक्यतो वापरू नयेत पण कमी वापरावेत. ज्याच्यामध्ये आहेत की केमिकल ट्रीटमेंट ज्या बेसिकली आहेत हेअर स्ट्रेटनिंग किंवा स्मूदनिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या, त्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइडसारखे हार्श केमिकल्स किंवा डेंजरस केमिकल्स असतात. तर शक्यतो अशा ट्रीटमेंट अवॉइड कराव्यात आणि ह्या ट्रीटमेंट करू नयेत. किंवा फ्रिक्वेंटली जर तुम्ही हेअर स्टायलिंग विथ हीट इक्विपमेंट करत असाल, हीट इक्विपमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लर, तर यांचाही वापर मिनिमल करावा. त्याचबरोबर बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे. बॅलन्स डाएट म्हणजे काय तर आपल्या जे आपण म्हणतो की चौरस आहार आहे की ज्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने व्हायटमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स म्हणजे आयर्न आहे, हे सगळे प्रकार असे खूप छान पद्धतीने असतील असं जेवण किंवा असा आपला बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे. नंतरचा प्रकार आहे तो मेडिकल ट्रीटमेंट. अर्थात प्रिस्क्राईब मेडिसिन्स आहेत, म्हणजे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केले असतील तर आणि तरच घेणं योग्य. पहिलं आहे फिनास्टेराइड. हे अगेन एक ओरल मेडिसिन आहे, पण हे स्पेसिफिकली प्रिस्क्राईब केलं जातं मेलसाठी किंवा पुरुषांसाठी. बेसिकली मेल पॅटर्न बाल्डनेस जो आहे तो ट्रीट करण्यासाठी हे प्रिस्क्राईब केलं जातं. यात काय करतं तर हे जे मेडिसिन आहे ते जे हेअर लॉससाठी हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना ब्लॉक करतं, त्यामुळे हेअर लॉस कमी होतो किंवा थांबतो आणि हेअर ग्रोथ दिसायला लागते. पुढचं आहे टॉपिकल ॲप्लिकेशन आहे मिनॉक्सिडिलचं. खरं तर हे OTC प्रोडक्ट आहे. खूप लोक म्हणजे रोजच्या वापरात सुद्धा मिनॉक्सिडिलचा वापर करतात. तर हे मेल आणि फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष असे दोघेही वापरू शकता आणि मेल अँड फिमेल पॅटर्न बाल्डनेस जो आहे अनुवंशिक प्रकार, याच्यामध्ये सुद्धा हा उपयोगी पडतं, हे मेडिसिन उपयोगी पडतं. हे डिरेक्टली हे जे सोल्युशन असतं ते स्कॅल्पला किंवा केसांच्या मुळांशी अप्लाय केलं जातं. याच्यामुळे हेअर ग्रोथ स्टिम्युलेट होते आणि हेअर लॉस जो आहे तो स्लो डाऊन होतो किंवा त्याचा जो रेट आहे तो स्लो होतो. पुढची ट्रीटमेंट आहे PRP ट्रीटमेंट म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. या ट्रीटमेंटमध्ये बेसिकली काय केलं जातं ना तर प्लेटलेटचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जे आहे, म्हणजे त्याच पेशंटचं ज्याची ट्रीटमेंट करायची आहे त्याच पेशंटचं प्लेटलेटपासून डिराईव्ह केलेलं सोल्युशन असतं कॉन्सन्ट्रेटेड,
ते त्याच्या स्कॅल्पमध्ये किंवा केसांच्या मुळाशी ते इंजेक्ट केलं जातं. यामुळे हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होते किंवा हे जे सोल्युशन आहे ते हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करतं. पुढचं आहे LLLT थेरपी म्हणजे लो लेवल लेझर थेरपी. तर ही अगेन नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये काय केलं जातं तर लो वेवलेंथ रेड लाईट जी आहे तिच्यामुळे हेअर फॉलिकलची ॲक्टिव्हिटी जी आहे ती स्टिम्युलेट करण्यासाठी मदत केली जाते. बेसिकली काय केलं जातं तर हेअर रिग्रोथ प्रमोट करण्यासाठी ही जी लो वेवलेंथची रेड लाईट आहे तिची मदत घेऊन हेअर रिग्रोथ आहे ती वाढवण्यासाठी मदत होते. पुढची आहे हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी. ही तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलीच असेल. ही बेसिकली सर्जिकल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये ज्या स्कॅल्पच्या किंवा टाळूच्या ज्या एरियामध्ये खूप छान हेल्दी हेअर ग्रोथ आहे तिथून हेअर घेऊन ज्या टाळूच्या केसांच्या भागामध्ये हेअर ग्रोथ नाही अशा भागामध्ये ते ट्रान्सप्लांट केले जातात. जिथे थिन हेअर आहेत किंवा बाल्डनेस किंवा टक्कल आहे अशा ठिकाणी हेअरचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं. ही सर्जिकल ट्रीटमेंट आहे, अर्थात त्याला ट्रेन किंवा एक्सपर्ट डॉक्टर्स करतात. बाकीचे काही मेडिसिन्स आहेत, अदर मेडिकेशन्समध्ये आहेत म्हणजे तुमचा हेअर टाईप, हेअर लॉस कशामुळे आहे त्यावरून डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या पद्धतीची मेडिकल ट्रीटमेंट द्यायची. ज्याच्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत किंवा काही टॉपिकल इम्युनोथेरपीजसुद्धा इन्वॉल्ड आहेत. हे सगळं जरी माहीत असलं तरीसुद्धा तुमचा हेअर लॉस नक्की कोणत्या कारणामुळे हे जाणून घेण्यासाठी एक्सपर्ट डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा हेल्थ केअर प्रोफेशनलला, हेल्थ केअर प्रोव्हायडरला भेट देऊन एक्झॅक्ट कॉज ऑफ हेअर लॉस समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ते जसं सजेस्ट करतील तशी अप्रोप्रिएट ट्रीटमेंटचा प्लॅन व्यवस्थितरित्या फॉलो करणं गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ होता हेअर लॉसची कारणं आणि त्याची वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट जाणून घेण्यासाठी. आणि मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. वेदवी नॅचरल्सचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. हे आणि अशा अजून हेअर केअर टिप्स आपल्या वेदवी नॅचरल्सच्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा आहेत. इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका. आणि हो, वेदवी नॅचरल्सचे शॅम्पू आणि कंडिशनर तुम्ही ऐकून आहातच, कारण वेदवी नॅचरल्सच्या शॅम्पूमध्ये आहे बनाना एक्स्ट्रॅक्ट, लिंडन बड एक्स्ट्रॅक्ट आणि आर्गन ऑइल. आणि कंडिशनरमध्ये आहे बनाना एक्स्ट्रॅक्ट, आर्गन ऑइल आणि शिया बटर. हे सुंदर व्हॉल्युमायझिंग फ्रीज फ्री हेअर पॅक आणि बाउन्सी आणि मॉइश्चरायझिंग हेअर किती 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 बोलू वेदवी नॅचरल शॅम्पू आणि कंडिशनरबद्दल. आजच ऑर्डर करा ॲमेझॉनवरून किंवा आपल्या वेबसाईटवरून www.vedvinnaturals.com या वेबसाईटवर. चला तर मग काळजी घ्या आपल्या केसांची, आपल्या स्किनची वेदवी नॅचरल्स बरोबर. थँक्यू.